नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. परीक्षित अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे ऑफलाईन होम असाइनमेंट कशा लिहाव्या. सदर व्हिडिओ हा TY BA व TY BCOMच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, लक्षात घ्या. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे जे प्रथम पान आहे ते कशासाठी आहे व त्याचा वापर कसा करावा व ते कुठून मिळाले हे आपण पुढे पाहूच. पण त्याआधी आपण पाहू आपल्याला कशा प्रकारचे फुलस्केप पेपर हवेत. याची साईज A4पेक्षा जास्त म्हणजे लिगल आकाराचे जे पेपर आहेत ते तुम्ही स्टेशनरी शॉपमध्ये जाऊन विचारलं तर तिथे तुम्हाला सहजपणे मिळून जातील. फक्त विचारताना A3 साईज किंवा लिगल साईज पेपर असं विचारा. याची किंमत 2 ते 3 रुपये प्रति पेज. आपण 20 रुपयाला 12 पाने आणली आहेत. सुरुवात करण्याआधी आपण हे बघणार आहोत या पेपरमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. आत्ता जो माझ्याकडे कागद आहे त्याला डाव्या बाजूस आखीव रेषा नाही. काही कागद छापील आखीव रेष मिळते, पण जरी मिळाले नाही तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्याकडील उपलब्ध साधनाने पेन्सिलच्या सहाय्याने 2 बोटांचे अंतर सोडून तशी रेष आखून घ्या. आता आपण असाइनमेंट कशी लिहायची ते बघूया. जर तुम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर मराठीत प्रश्न क्रमांक व उत्तर असे लिहा, किंवा इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर क्वेश्चन नंबर 1 अँड आन्सर असं लिहायचं. आता तुमचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांकासमोर लिहा. नमुन्यासाठी आपण इथे एक इंग्रजीचा प्रश्न घेतला आहे. व्हॉट इज स्टॅटिस्टिक? तर लक्षात घ्या की आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे किमान 2 पानात लिहायचं आहे. म्हणजे बघा, पहिल्या पानावर प्रश्न क्रमांक टाकून प्रश्न व त्याखाली उत्तर व दुसरं पान भरून दुसऱ्या पानाअंती उत्तर समाप्ती. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर 2 पानात मांडायचं. प्रत्येक नव्या प्रश्नाला नवीन पान, जसं की प्रश्न क्रमांक 1, मग त्याखाली 2 पानं भरून उत्तर, प्रश्न क्रमांक 2, 3, 4 असे. म्हणजे एका विषयासाठी तुम्हाला 2 जोड पेज लागतात. 2 जोड पेज म्हणजे एकूण 4 पाने. एवढ्यात तुमच्या एका विषयाची असाइनमेंट पूर्ण होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानाच्या उजव्या बाजूला कोणतीही रेषा ओढायची नाही. हे पान फक्त त्या मुलांसाठी आहे ज्यांना स्टडी सेंटरकडून पेपर मिळाले नाहीत. आपण एका प्रश्नाचं उत्तर 2 पानात लिहितो, म्हणजे आपली एकूण 4 पाने पूर्ण झाली. म्हणजे 2 जोड पानात आपला एक विषय पूर्ण होतो आहे. आता आपण पाहूया फ्रंट पेजकडे. हे फ्रंट पेज आहे ज्याचा आकार A4 साईजमध्ये आहे. हे पान तुम्हाला व्यवस्थित कोपरे बघून सेट करायचं आहे व स्टेपलरने मध्यभागी व पानाच्या टोकाशी खाली अशा 3 ठिकाणी स्टॅपल करायचं आहे. हे मुख्य पृष्ठ तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या परीक्षित अभ्यास या ॲप्लिकेशनवर मिळेल. या अभ्यासावर आपण लिहिलेल्या असाइनमेंटची म्हणजे विषय, विद्यार्थ्यांचे नाव इत्यादी माहिती भरायची आहे. इथे आपण नाव कसं लिहायचं त्याचं उदाहरण पाहू. विद्यार्थिनीचं नाव असेल रुपाली गणेश राऊत असं आपण उदाहरण म्हणून धरू. असं पूर्ण नाव लिहा, किंवा नाव लिहिण्याची दुसरी पद्धत म्हणजे राऊत रुपाली गणेश असंही नाव तुम्ही लिहू शकता. फक्त संपूर्ण नाव लिहिणं अनिवार्य आहे. आता त्याखाली लिहिणारा आहोत आपला पत्ता, तुमचा PRN नंबर आणि तुमच्या कॉलेजचं नाव म्हणजे स्टडी सेंटरचं नाव. उदाहरण KTHM कॉलेज नाशिक. त्यापुढे कॉलेजचा कोड लिहिणे अनिवार्य आहे. उदाहरण कॉलेजचं नाव आहे KTHM कॉलेज 715A. पुढे आहे स्टडी फील्ड. तिथे खरं तर प्रोग्राम असं लिहायला हवं होतं. ते आम्ही तुम्हाला करेक्शन करून देऊच, त्यामुळे त्याची चिंता नसावी. तुमचं BA असेल तर लिहिताना BA G01 असं लिहायचं. त्याखाली तुमचं शैक्षणिक चालू वर्ष, उदाहरण FY, SY, TY म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर अशाप्रमाणे लिहा. व खाली तुमचा विषय, उदाहरणार्थ जर का तुमचा विषय हिस्ट्री हा असेल
तर त्यात विषयाचा कोड देखील असतो. तो लिहायला अजिबात विसरायचा नाही. उदाहरणार्थ हिस्ट्रीचा कोड असेल हिस्ट्री 280 किंवा हिस्ट्री 281. जो कोड असेल तो लिहा. ज्या दिवशी तुम्ही हे असाइनमेंट कॉलेजमध्ये सबमिट करणार आहात त्या दिवशीचाच दिनांक इथे टाकायचा आहे व जी प्लेस आहे ती जिथे तुमचं स्टडी सेंटर असेल तिथली लिहायचं. आपण इथे उदाहरणासाठी नाशिक असं लिहिणार आहोत. त्याच्या बाजूला तुमच्या स्टुडंट नेम आणि साईनसाठी जागा सोडलेली आहे. तिथे तुमचं नाव आणि सही असं दोन्ही लिहायचं आहे. इथे स्टडी सेंटरचं नाव व त्यांच्या सहीसाठी ही जागा सोडलेली आहे. वाटल्यास तुम्ही तिथे कॉलेजचं नाव लिहू शकता. सदर फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तरी तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. सदर माहिती ही TYBA व TYBCOMच्या विद्यार्थ्यांसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.